Hello students, Anikant Education Societies, Tulzaram Chaturchand College of Arts, Commerce and Science, Baramati. Myself, Mr. Prashant Devidas Pawar. In this session, we continue our 11th Science Mathematics paper number 2nd, chapter Complex Numbers. विद्यार्थी मित्रो, मागच्या लेक्चरला आपण जो काही पार्ट कॉम्प्लेक्स नंबर मधला स्टडी केलेला आहे त्यातले काही पॉइंट्स डिस्कस करूयात. पॉइंट्स डिस्कस्ड इन प्रीवियस सेशन. फर्स्ट पॉइंट, एक्झाम्पल्स ऑन पॉवर्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्यानंतर एक्झाम्पल्स ऑन इक्वॅलिटी अँड अल्जिब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. ए आणि बी च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं किंवा प्रूव्ह दॅटची काही एक्झाम्पल्स होती ती आपण सोडवलेली आहेत. यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर इन आर्गॅन्स डायग्रॅम हा जो पार्ट आहे तर त्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो z इज इक्वल टू ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये असेल तर कॉम्प्लेक्स प्लेनमध्ये किंवा आर्गॅन्स डायग्रॅममध्ये रिप्रेझेंटेशन त्याचं कसं करायचं हे देखील आपण मागच्या लेक्चरला स्टडी केलेलं आहे. आजच्या लेक्चरला त्याचा यूज करून आपण पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत, तो म्हणजे मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. झेड हा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर करावा लागेल. तर तो कॉम्प्लेक्स नंबर काय असेल? झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर आणि आय ची व्हॅल्यू असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ -1. तर हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो मला जर कॉम्प्लेक्स प्लेनमध्ये किंवा आर्गॅन्स डायग्रॅममध्ये जर रिप्रेझेंट करायचा असेल तर त्याला पॉईंटच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल अगोदर. म्हणजे याचा रिअल पार्ट जो आहे तो ए आहे, इमॅजिनरी पार्ट जो आहे तो बी आहे. म्हणजे पॉईंट काय असणार आहे? पी इंटू ब्रॅकेट ए कॉमा बी. Then the point P into bracket A comma B represents Z in a complex plane. जर समजा A आणि B दोन्ही पॉझिटिव्ह असतील याचा अर्थ हा पॉइंट जो आहे तो आपण फर्स्ट क्वाड्रंटमध्ये डिनोट करू शकतो. तो जर डिनोट करायचा झाला तर पहिल्यांदा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कन्सिडर करावा लागेल. म्हणजे एक्स ॲक्सिस जो आहे तो रिअल ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जो आहे तो इमॅजिनरी ॲक्सिस अशा पद्धतीने कन्सिडर करूया. सो एक्स ॲक्सिस कन्सिडर केला, वाय ॲक्सिस घेऊया आणि ओरिजिन या ठिकाणी दोघांचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असणार आहे तो असणार आहे ओरिजिन. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी ए हा एक्स कोऑर्डिनेट आहे म्हणजे ए जो असणार आहे ती व्हॅल्यू असणार आहे एक्स ॲक्सिसवर. या ठिकाणी ए घेतला, त्याचबरोबर बी जी व्हॅल्यू आहे ती वाय ॲक्सिसवर असणार आहे. तर बी ही व्हॅल्यू आपण वाय ॲक्सिसवर घेऊया. आता ए मधून पास होणारी जी लाईन आहे ती लाईन आणि बी मधून जी लाईन पास होईल त्याचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल त्या ठिकाणी हा पॉइंट ए बी असणार आहे. ओके, मग ए मधून पास होणारी लाईन आणि बी मधून पास होणारी लाईन ड्रॉ करूया. या ठिकाणी बी मधून लाईन ही पास होतीये आणि ही ए मधून लाईन पास होतीये. या ठिकाणी जो पॉइंट मिळेल तो पॉइंट पी इंटू ब्रॅकेट ए कॉमा बी ए. हा जर रिअल पार्ट ऑफ झेड आला तर हे डिस्टन्स देखील याच्या अपोजिट डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स देखील सेम असणार आहे. म्हणजे हे इथं दिसतंय ओरिजिन पासून ए, याचा अर्थ ए हे डिस्टन्स आहे तर तो रिअल पार्ट ऑफ झेड असणार आहे. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ मॉड्युलस दॅन? आता मॉड्युलसचा मीनिंग काय आहे ते आपण पाहूयात. तर ओरिजिन पासून पॉइंट पी पर्यंत जे काही डिस्टन्स असणार आहे, आता हे मी जॉईन केलं, आता हे जे डिस्टन्स आहे ते म्हणजे आपला मॉड्युलस असणार आहे, डिस्टन्स ओ पी. तर पहा, द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट पी फ्रॉम ओरिजिन ओ दॅट इज डिस्टन्स ओ पी. पॉइंट पीचं डिस्टन्स या ओरिजिन ओ पासून जे काही असणार आहे इज नोन ॲज अ मॉड्युलस ऑफ झेड. या ठिकाणी जेव्हा मॉड्युलस ऑफ झेड डिनोट करायचा असतो त्या ठिकाणी आपण दोन व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ केलेत आणि त्याच्यामध्ये हा झेड लिहिलाय पहा. तर हे नोटेशन कशाचं आहे तर मॉड्युलस ऑफ झेडचं आहे. मग मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे डिस्टन्स ओ पी जो आहे तो म्हणजे मॉड्युलस ऑफ झेड. पहा, मॉड झेड
ओके, हे नोटेशन काय घेतलंय पुन्हा स्मॉल आर. तर आर इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड. मग आता आपण याची व्हॅल्यू कशी काढायची, तर आपल्याला माहिती आहे ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स असणार आहेत 0 0, पॉईंट पी चे कोऑर्डिनेट्स आहेत ए बी. तर या दोघातलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे. डिस्टन्स फॉर्म्युलानुसार डिस्टन्स ओपी इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ ए मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपल्याला लिहिता येईल. म्हणजेच 0 0 असल्यामुळे ते फक्त ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होणार आहे. तर पहा, मॉड झेड इज इक्वल टू आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर. म्हणजेच मॉड झेड ची व्हॅल्यू काय आली, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग हा ए म्हणजे काय, रिअल पार्ट ऑफ झेड. बी म्हणजे काय, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. म्हणजे झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी वरून या दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबर वरून जर मॉड्युलस कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो काय असणार आहे, मॉड्युलस म्हणजे त्या पॉइंटचा ओरिजिन पासूनचं जे काही डिस्टन्स असणार आहे ते म्हणजे मॉड्युलस असणार आहे. मग आपण ते मॉड्युलस जे आहे ते या फॉर्म्युल्याचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतो. तर मॉड झेड इज इक्वल टू आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. ठीक आहे, मग आता एक्झाम्पल पाहूया. फाइंड मॉड झेड इफ झेड इज इक्वल टू 1 प्लस आय स्क्वेअर रूट ऑफ 3. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 1 हा रिअल पार्ट आहे म्हणजे ए ची व्हॅल्यू आहे आणि स्क्वेअर रूट ऑफ 3 म्हणजे बी ची व्हॅल्यू आहे. सो लेट अस कन्सिडर सोल्युशन फॉर दिस. इक्वेट झेड इज इक्वल टू 1 प्लस आय स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू ए प्लस आय बी. हे कन्सिडर केलं म्हणजे ए इज इक्वल टू 1 आणि बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 आला पहा. सो मॉड झेडचा फॉर्म्युला आहे मॉड्युलस ऑफ झेडचा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. या ठिकाणी ए बी ची व्हॅल्यू पुटअप करूयात. सो मॉड झेड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए इज नथिंग बट 1 आणि स्क्वेअर रूट ऑफ 3 इज नथिंग बट बी. मग दोन्ही व्हॅल्यू पुटअप केल्या. ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ 3. म्हणजेच सिम्प्लिफाय करूया. मॉड झेड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर इज 1, स्क्वेअर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर हा 3 आला. 1 plus 3 it gives 4. So square root of 4 is nothing but 2. आता मॉड्युलस आहे डिस्टन्स कन्सिडर ओनली पॉझिटिव्ह म्हणून इथे या ठिकाणी मॉड झेड ची व्हॅल्यू जी आहे ती आपण पॉझिटिव्ह 2 कन्सिडर केली आहे. तर अशा पद्धतीनं मॉड झेड म्हणजे 2 या ठिकाणी आलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्र, या पुढची सगळी एक्झाम्पल मध्ये आपण प्रत्येक वेळेस मॉड्युलस ज्या वेळेस कॅल्क्युलेट करणार आहोत तेव्हा हा फॉर्म्युला जो आहे तो यूज करणार आहोत. मॉड झेड इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ रिअल पार्ट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. ठीक आहे, याच पद्धतीनं आणखी एक आपण कन्सेप्ट पाहणार आहोत तो म्हणजे आर्ग्युमेंट किंवा एम्प्लिट्यूड ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. एम्प्लिट्यूड और आर्ग्युमेंट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर झेड. लेट अस कन्सिडर झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. पुन्हा ए बी बिलॉंग्स टू आर आणि आय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1. आता हे एम्प्लिट्यूड आणि आर्ग्युमेंट हे एकमेकाला और वर्ड्स आहेत. और म्हटलेलं आहे याचा अर्थ तुम्ही एम्प्लिट्यूड ऑफ झेड म्हणू शकता किंवा आर्ग्युमेंट ऑफ झेड देखील म्हणू शकता. जे काही तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाईल त्या पद्धतीनं त्याचा आन्सर लिहायचा आहे. ओके, तर हा कॉम्प्लेक्स नंबर दिलाय. ए बी बिलॉंग्स टू आर रिअल नंबर आहे ते आणि बी आणि आय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1. पुन्हा हा आपण कॉम्प्लेक्स प्लेन मध्ये रिप्रेझेंट करूयात म्हणजे पॉइंट कन्सिडर करावा लागेल ए बी. ओके, तर झेड इज इन कॉम्प्लेक्स प्लेन हा पॉइंट तो रिप्रेझेंट करेल झेड. मग आपण ते कॉम्प्लेक्स प्लेन मध्ये दाखवूया. एक्स ऍक्सिस कन्सिडर केली, वाय ऍक्सिस कन्सिडर केलेले आहे. त्यानंतर ओरिजिन कन्सिडर केलाय पुन्हा एक्स आणि वाय ऍक्सिसचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. विद्यार्थी मित्र, आत्ता जसं आपण पॉइंट डिनोट केला आत्ताच ती डायग्रॅम पाहिलेली आहे तीच डायग्रॅम मी इथे पुन्हा ड्रॉ करतोय. तर पहा, ही डायग्रॅम जी आहे ए इज नथिंग बट रिअल पार्ट ऑफ झेड, बी इज नथिंग बट इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. हे आता आपण मॉड्युलस कॅल्क्युलेट करताना पाहिले. या ठिकाणी
पॉइंट पी ए कॉमा बी रिप्रेझेंट केलाय आपण. हा मॉड्युलस झेड आपण बघितलाय. यानंतर आपल्याला आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड ऑफ झेड बघायचं आहे. आता इथे आत्ता आपण म्हटलं की मॉड्युलस इज नथिंग बट डिस्टन्स ओपी. मग ही जी सेगमेंट ओपी जी आहे ती या ओरिजिनच्या ठिकाणी विथ एक्स ॲक्सिस इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, म्हणजे एक्स ॲक्सिस आहे तर वाय ॲक्सिसच्या दिशेने, अँटी क्लॉकवाईज क्लॉकच्या विरुद्ध दिशेने. एक्स ॲक्सिस आणि ओपी याच्यामध्ये जो अँगल आहे तो अँगल जर कन्सिडर केला तर तो अँगल जो असणार आहे तो असणार आहे थिटा. आता हा जो या ओपी लाईनने हा जो अँगल तयार केलाय थिटा, याला आपण अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट ऑफ झेड असं म्हणणार आहोत. ओके, मग डेफिनेशन लिहिता येईल किंवा मिनिंग लिहिता येईल याचा अँप्लिट्यूडचा. द अँगल थिटा मेड बाय ओपी विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये इकडे पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस known as argument of z and denoted by arg of z. ओके, arg of z म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेड लिहिता येईल किंवा अँप्लिट्यूड जर विचार करायचा झाला तर amp ऑफ झेड पण लिहिता येईल. ओके, तर आपण बऱ्याच एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी जनरली arg आर्ग्युमेंटच यूज करतोय, म्हणून आर्ग्युमेंट ऑफ झेड मी या ठिकाणी लिहिलेला आहे. ठीक आहे, मग आता कशा पद्धतीनं हा थिटा कॅल्क्युलेट करायचा ते महत्वाचं आहे पाहणं. बघा, आता हा राईट अँगल आहे, हा ट्रायंगल कन्सिडर करूया. इन राईट अँगल ट्रायंगल PMO दिस थिटा इज ॲक्यूट अँगल, दिस इज परपेंडिक्युलर 90 डिग्री आहे. म्हणजे OP हा जो आहे हा हायपोटिनस झाला. थिटाची ॲडजेसंट साईड ए आहे आणि थिटाची अपोजिट साईड बी आहे या ठिकाणी अँगल थिटाच्या बाबतीत विचार केला तर. मग आपण टॅन थिटा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. टॅन थिटा कॅन बी रिटन ॲज अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. मग थिटाच्या बाबतीत अपोजिट साईड आहे बी, बरोबर आहे, ही बी साईड आहे किंवा हे डिस्टन्स बी आहे. आणि थिटाच्या ॲडजेसंट साईड जी आहे ती OM म्हणजे याचं डिस्टन्स आहे स्मॉल ए, याचा अर्थ बी अपॉन ए. टॅन थिटा इज नथिंग बट बी अपॉन ए. विद्यार्थी मित्र, मग टॅन थिटा जो आहे इज इक्वल टू बी बाय ए, याच्यावरून थिटा कसा कॅल्क्युलेट करायचा तर आपल्याला यावर्षी फंक्शन टॉपिकमध्ये इन्व्हर्स फंक्शन हा कन्सेप्ट आहे, तर तिथे आपल्याला स्टडी करायचंय. पण सध्या इथे मी डायरेक्टली तुम्हाला सांगतोय तर हा टॅन जो आहे तो LHS वरून RHS ला घेणं गरजेचं आहे. तर तो RHS ला घेताना हा TAN टॅन हा जो आहे तर मग RHS ला कसा घ्यायचा तर या ठिकाणी हा थिटा इज इक्वल टू आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल की टॅन रेस टू -1 ऑफ बी बाय. टॅन थिटा इज इक्वल टू बी बाय कसा लिहिला, थिटा इज इक्वल टू टॅन हा LHS वरून RHS ला नेला. म्हणजे हा आपण आपल्या समजून घेण्यापुरतं असं म्हणूयात की हा TAN हे जे लेटर्स होते ते इकडे 1/TAN आले, म्हणजे 1/A म्हणजे a⁻1 लिहिता येईल आपल्याला. परंतु याला TAN⁻1 म्हणजे 1/tan अजिबात लिहायचं नाही. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र याचं रीडिंग कसं करायचंय की थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ बी बाय. याला कसं म्हणायचंय, थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स बी बाय, म्हणजेच आर्ग्युमेंट ऑफ झेड या पद्धतीने रीड करायचं. ठीक आहे, मग आता जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर लक्षात ठेवा या ठिकाणी मॉड्युलसचा फॉर्म्युला पाहिला आपण, स्क्वेअर रूट ऑफ a² + b². आणि टॅन थिटा वरून थिटा इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ झेड इज नथिंग बट टॅन इनव्हर्स बी बाय ए. अशा पद्धतीने हे दोन महत्वाचे फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत. आता याच्यावरची एक्झाम्पल्स जर कॅल्क्युलेट करायची झाली, सॉल्व्ह करायची झाली तर पाहूयात.
बघा एक्झाम्पल एखादं घेऊया. झेड इज इक्वल टू 4+4i. हा पॉइंट बघा ए आणि बी च्या व्हॅल्यूज दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. हा PAB आपण पॉझिटिव्हच घेतला होता. तर या ठिकाणी ए आणि बी च्या व्हॅल्यूज ह्या पॉझिटिव्ह घेतल्या. तर आता पहा, मला थिटा कॅल्क्युलेट करायचंय, आर्ग्युमेंट ऑफ झेड कॅल्क्युलेट करायचंय. तर थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ ए ची व्हॅल्यू 4 आणि बी ची व्हॅल्यू 4 पुटअप केली आहे. टॅन इनव्हर्स ऑफ 4/4. 4 कॅन्सल होईल. टॅन इनव्हर्स ऑफ 1 या ठिकाणी आलं पहा आर्ग्युमेंट. म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेडचा आन्सर काय आलं? टॅन इनव्हर्स ऑफ 1. विद्यार्थी मित्रो, आपल्याला पेपर 1च्या अँगल अँड इट्स मेजरमेंट या टॉपिकमध्ये रेडियन आणि डिग्री याचं कन्व्हर्शन आहे. तर आपल्याला डिग्रीमध्ये अँगल्स माहिती आहेत. 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री यांच्या व्हॅल्यूज देखील स्टँडर्ड माहिती आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या. थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 1 याच्यावरून आपल्याला असं आपण म्हणू शकतो की टॅन थिटाची जी व्हॅल्यू आहे ती 1 ही कोणत्या अँगलसाठी असू शकते हे माहिती आहे आपल्याला. टॅन थिटाची 1 ही व्हॅल्यू जी आहे ती कोणत्या अँगलसाठी आहे? तर ती व्हॅल्यू आहे 45 डिग्री. म्हणजे टॅन 45 डिग्री हे 1 येतं हे आपल्याला माहिती आहे. म्हणून मी असं लिहिणार आहे टॅन इनव्हर्स 1 म्हणजे आपल्याला 45 डिग्री लिहिता येईल. हे पहा, टॅन थिटाची व्हॅल्यू 1 आहे. कधी? इफ थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. ओके, म्हणजेच थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 1. ह्या टॅन इकडे घेतला तर थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 1. मला थिटाची व्हॅल्यू काय लिहिता येईल? 45 डिग्री लिहिता येईल. म्हणजेच आर्ग्युमेंट ऑफ झेड थिटा इज नथिंग बट 45 डिग्री. अशा पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. विद्यार्थी मित्रो, आता मॉड्युलस आणि अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट करण्यासाठी मॉड्युलस अतिशय सोपा आहे. तर मॉड झेड इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a² + b² आहे. तिथे ए आणि बी च्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, स्क्वेअर असल्यामुळे काहीही फरक पडणार नाही. पण या ठिकाणी अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात त्यावेळेस मात्र इथे मी हे डायग्रॅम घेतली आहे किंवा हा पॉइंट PAB जो घेतलाय तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये घेतलाय. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हा फॉर्म्युला मला मिळाला थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स b/a. पण हाच पॉइंट जर मी राहिलेल्या 3 क्वाड्रंटमध्ये कुठेही जर प्लॉट करत असेल, म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये तो पॉइंट आला, थर्ड क्वाड्रंटमध्ये आला, फोर्थ क्वाड्रंटमध्ये आला, याचा अर्थ ए आणि बी हे पॉझिटिव्ह एखादा असेल, निगेटिव्ह असेल किंवा दोन्ही पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील. अशा पद्धतीनं जर व्हॅल्यू ABच्या बदलत असतील तर आपला हा अँगल देखील त्या पद्धतीनं बदलणार आहे. म्हणजेच याचा अर्थ त्याचा स्टडी आपल्याला डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तो पॉइंट प्रत्येक क्वाड्रंटमध्ये असेल तर फॉर्म्युला काय वापरायचा, किंवा तो पॉइंट एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस याचा जर विचार केला तर पॉझिटिव्ह साईड ऑफ एक्स ॲक्सिस आणि निगेटिव्ह साईड ऑफ एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह साईड ऑफ वाय ॲक्सिस आणि निगेटिव्ह साईड ऑफ वाय ॲक्सिस असं देखील याच्यावर कुठे जरी पॉइंट तो असेल तर तिथे देखील प्रत्येक वेळेस आपला जो अँगल आहे म्हणजे हा अँप्लिट्यूड जो आहे किंवा आर्ग्युमेंट जो आहे तो वेगळा येणार आहे. तर ते कशा पद्धतीनं येणार आहे त्याचा थोडासा स्टडी या ठिकाणी करूयात. पहा, एक्स ॲक्सिस कन्सिडर केली आहे, या ठिकाणी वाय ॲक्सिस कन्सिडर केली आहे. ओके, ही रिअल ॲक्सिस आहे, इमॅजिनरी ॲक्सिस आहे. आता आपण क्वाड्रंटचा पहिल्यांदा स्टडी करूयात, नंतर ॲक्सिसकडे जाऊयात. क्वाड्रंट ज्यावेळेस मी स्टडी करणार आहे त्यावेळेस पहा, फर्स्ट क्वाड्रंट जो आहे दोन्ही ए आणि बी च्या व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असतील तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 2 आणि 3 हा एक पॉईंट घेतलाय मी, आपण कन्सिडर करू शकतो. या ठिकाणी एक्स ॲक्सिसवर या ठिकाणी 2 आहे. ओके, आणि वाय ॲक्सिसवर या ठिकाणी 3 आहे. पहा, त्याच्या व्हॅल्यूज आहेत त्या दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. ए इज ग्रेटर दॅन 0 आणि बी इज ग्रेटर दॅन 0. मग हे जर दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर
या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 2 मधून आणि 3 मधून पास होणारी लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल त्या ठिकाणी तो पॉइंट येणार आहे आणि तो पॉइंट काय आला 2,3. मग या पॉइंट मधून आणि ओरिजिन मधून पास होणारी लाईन अशा पद्धतीने येईल या ठिकाणी आणि एक्स ॲक्सिस यातला जो अँगल असणार आहे तो काय असणार आहे थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स बी बाय ए. म्हणजेच थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 3/2 अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. ओके, म्हणजे आपला दिलेला पॉइंट जर फर्स्ट क्वार्टरमध्ये असेल तर आर्ग्युमेंटसाठी फॉर्म्युला थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स बी बाय ए यूज करायचा आहे. ओके, नेक्स्ट पुढे पहा. आता आपण ॲक्सिसचा जर विचार केला तर समजा बी 0 आहे. ओके, ऑन एक्स ॲक्सिस इथे ए जर पॉझिटिव्ह असेल आणि बी जर 0, एक्स ॲक्सिसवर पॉइंट आहे म्हणजे बी 0 असणार आहे. ओके, इमॅजिनरी पार्ट 0 असणार आहे, रिअल पार्ट काहीतरी दिलेला असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, म्हणजे एक्स ॲक्सिसवर तो पॉइंट असणार आहे. मग एक्स ॲक्सिसवर जर पॉइंट असेल पहा ए ग्रेटर दॅन 0 आणि बी इज इक्वल टू 0 असेल म्हणजे ए पॉझिटिव्ह आहे बी 0, याचा अर्थ हा पॉइंट जर एक्स ॲक्सिसवर कुठेतरी असेल म्हणजे 2 जो आहे तो पॉझिटिव्ह आणि बी जर 0 असेल तर तो पॉइंट एक्स ॲक्सिसवर येतो. याचा अर्थ एक्स ॲक्सिसवर जर पॉइंट असेल तर आर्ग्युमेंट हा 0 असणार आहे, कारण एक्स ॲक्सिस आणि लाईन पासिंग थ्रू दिस पॉइंट द अँगल बिटवीन दीज टू इज 0. दोन्ही कोइन्सिडेंट लाईन्स आहेत. ओके, एक्स ॲक्सिस आणि या पॉइंटमधून पास होणारी लाईन एकमेकावर आहेत हे, याचा अर्थ या दोघातला अँगल 0 आहे म्हणजेच आर्ग्युमेंट हा 0 असणार आहे. ठीक आहे, पुढे आता सेकंड वाय ॲक्सिसकडे येऊया. पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर हा रिअल पार्ट 0 असणार आहे. इथं लिहिले पहा ए इक्वल टू 0 आणि बी काय असणार आहे पॉझिटिव्ह म्हणजे बी हा ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला माहिती एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस यामध्ये परपेंडिक्युलर आहे अँगल म्हणजे 90 डिग्री अँगल होणार आहे. तर 90 डिग्रीमुळं इथे थिटा इज इक्वल टू π/2 लिहिलाय पहा. मग जर ए इक्वल टू 0 आहे आणि बी जर पॉझिटिव्ह असेल म्हणजे इमॅजिनरी पार्ट जर पॉझिटिव्ह असेल म्हणजे या ठिकाणी 0,3 जर पॉइंट असेल तर या ठिकाणी झेड इज इक्वल टू 3 साठी 3i जर दिला असेल तर या ठिकाणी आपण पॉइंट प्लॉट करू शकतो आणि आर्ग्युमेंट या झेडचा असणार आहे 90 डिग्री. मग रेडियनच्या फॉर्ममध्ये या 90 डिग्रीला π/2 असं आपण म्हणू शकतो. ओके, कारण पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. मग पाय इज इक्वल टू 180 डिग्री असेल तर 180 ला डिवाइड बाय 2 केला तर 90 मिळेल म्हणजेच ते π/2 होईल. ठीक आहे, आता पुढे नेक्स्ट ॲक्सिसवर येऊया. पुन्हा निगेटिव्ह साइड ऑफ एक्स ॲक्सिस म्हणजे या ठिकाणी रिअल पार्ट जो आहे तो निगेटिव्ह आहे आणि इमॅजिनरी पार्ट 0 येणार आहे या ॲक्सिसवर. मग या ठिकाणी हा 90 डिग्री झाला तर पुन्हा त्यामध्ये 90 ऍड होणार आहे अँगल. मग हा कम्प्लीट अँगल एक्स ॲक्सिस पासूनचा जो असणार आहे तो 180 डिग्री असणार आहे. मग 180 डिग्री म्हणजे पाय सांगितलं तर अशा पद्धतीनं ए जर निगेटिव्ह आहे बी ची व्हॅल्यू म्हणजे इमॅजिनरी पार्ट जो आहे तो 0 घेतलाय असं जर दिला असेल तर या ठिकाणी ए इज इक्वल टू -2 म्हणजे झेड ची व्हॅल्यू -2 असणार आहे. मग -2 जो असेल तो या ठिकाणी पॉइंट आला आणि जर पॉइंट जर निगेटिव्ह साइड ऑफ एक्स ॲक्सिस असेल तर मात्र अँगल या ठिकाणी 180 डिग्री म्हणजेच पाय असणार आहे. डायरेक्टली आर्ग्युमेंट आपण 180 डिग्री लिहायचं. आता हा निगेटिव्ह साइड ऑफ एक्स ॲक्सिस झाला. निगेटिव्ह साइड ऑफ वाय ॲक्सिस काय येईल त्याच बरोबर म्हणजेच वाय याचा अर्थ इमॅजिनरी पार्टची जी व्हॅल्यू आहे ती जर निगेटिव्ह असेल आणि रिअल पार्ट 0 जर असेल तर या ॲक्सिसवर तो पॉइंट येणार आहे. मग या ॲक्सिसवर जर पॉइंट आला तर इथून पुन्हा अँगल मेजर करा. या ठिकाणी एक्स ॲक्सिस पासून या निगेटिव्ह एक्स ॲक्सिस पर्यंत अँगल 180 झाला. पुन्हा हा 90 त्यामध्ये ऍड झाला म्हणजे या ठिकाणी 270 डिग्री अँगल झाला पहा.
ओके. 270 म्हणजेच आपण तो कशा पद्धतीने लिहू शकतो, तर ते हा π/2 हा पुन्हा π/2 ऍड केला, हा पुन्हा π/2 ऍड केला, तर तो π/2 प्लस π/2 प्लस π/2 म्हणजे या ठिकाणी 3π/2 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. ओके. म्हणजे 270 डिग्री किंवा 3π/2 दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. म्हणजेच जर z इज इक्वल टू 2 दिला असेल तर आर्ग्युमेंटाला 0 डिग्री, z इज इक्वल टू 3i दिला असेल तर आर्ग्युमेंटाला 90 डिग्री. डायरेक्टली लिहायचंय, कुठेही टॅन इनव्हर्सचा यूज करायचा नाही, डायरेक्टली आर्ग्युमेंट लिहायचंय. ओके. ऍक्सिसवर असतील तर. जर डायरेक्टली z इज इक्वल टू -2 येत असेल तर आर्ग्युमेंट लिहायचंय डायरेक्ट 180 डिग्री किंवा पाय, आणि z इज इक्वल टू -3i येत असेल असं जर दिलं असेल तर तो आर्ग्युमेंट येणार आहे 3π/2 किंवा 270 डिग्री. ओके. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी कोणत्या ऍक्सिसवर किंवा कॉम्प्लेक्स नंबर हा लाय होत असेल तर ए आणि बी याच्या व्हॅल्यूज कशा पद्धतीनं दिलेल्या आहेत तर त्या कंडिशन्सचा वेळोवेळी योग्य तो यूज करायचा, आणि अशा पद्धतीनं डायरेक्टली तुम्ही आर्ग्युमेंट लिहू शकताय कोणताही फॉर्म्युला यूज न करता. ओके. फक्त पॉझिटिव्ह क्वाड्रंट म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर मात्र थिटा इज इक्वल टू तुम्हाला टॅन इनव्हर्स b/aच यूज करावा लागेल. ठीक आहे. हे चारी ऍक्सिसचा पार्ट पाहिला आपण. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये म्हणजेच याचा अर्थ 2,3 हा पॉइंट मी काय घेतला, सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स जो आहे किंवा रिअल पार्ट हा निगेटिव्ह आणि इमॅजिनरी पार्ट हा पॉझिटिव्ह असतो. म्हणजेच ए हा निगेटिव्ह आणि बी हा पॉझिटिव्ह आहे. पहा, मग जर असा असेल तर -2,3 हा पॉइंट कुठे येणार आहे, -2 ऑन एक्स ऍक्सिस अँड 3 इज ऑन वाय ऍक्सिस. मग याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन या पद्धतीनं इथं आला. पहा, -2,3. मग आता हा पॉइंट तर सेकंड क्वाड्रंट मध्ये लाय होत असेल तर आपल्याला तिथे थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला चेंज करून घ्यायचंय. थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स b/a प्लस पाय लिहायचंय. फॉर्म्युला चेंज झाला. पहा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये प्रत्येक क्वाड्रंट मध्ये टॅन इनव्हर्स घ्यायचंय आपल्याला, पण पुढे काहीतरी चेंज आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर मात्र टॅन इनव्हर्स b/a. सेकंड क्वाड्रंट मध्ये आला तर टॅन इनव्हर्स b/a प्लस पाय लिहिला. पहा, ओके. सेकंड क्वाड्रंट मध्ये म्हणजे ए निगेटिव्ह आणि बी पॉझिटिव्ह. आता थर्ड क्वाड्रंट कडे जाऊया. z इज इक्वल टू -2 -3. याचा अर्थ ए ची व्हॅल्यू निगेटिव्ह, बी ची व्हॅल्यू निगेटिव्ह, दोन्ही निगेटिव्ह असतील तर मात्र आपल्याला थिटा इज इक्वल टू हा इथे लिहिला. पहा, -2 आणि -3 या ठिकाणी थर्ड क्वाड्रंट मध्ये तो पॉइंट येतो. इथं जर पॉइंट येत असेल किंवा थर्ड क्वाड्रंट मध्ये कुठेही पॉइंट येत असेल तर मात्र फॉर्म्युला जो आहे तर सेमच यूज करायचंय, टॅन इनव्हर्स ऑफ b/a प्लस पाय. म्हणजे सेकंड आणि थर्ड याच्यामध्ये दोन्हीकडे फॉर्म्युला सेमच यूज करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर पुढे जो आहे पार्ट त्यामध्ये फोर्थ क्वाड्रंट मध्ये जर पॉइंट जात असेल म्हणजे रिअल पार्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आणि इमॅजिनरी पार्ट जो आहे तो निगेटिव्ह असेल, म्हणजेच ए इज पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0 आणि बी इज लेस दॅन 0 असेल तर मात्र हा पॉइंट येणार आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये मात्र आपल्याला थिटा जो आर्ग्युमेंट जो कॅल्क्युलेट करायचा आहे तो आर्ग्युमेंट अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे. थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स b/a प्लस 2π. ओके. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये बी आणि ए च्या व्हॅल्यूज मात्र ज्या दिल्या आहेत त्याच घ्यायच्या, विथ साइन घ्यायचं आहे. ओके. या ठिकाणी -2 आणि 3 आहे तर 3/-2 या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी -3/2 जशीच्या तशी व्हॅल्यू घ्यायची आहे, नाहीतर फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूज घ्यायच्या नाहीत, नाहीतर हे आन्सर चुकणार आहे. ओके. अशा पद्धतीनं ऍक्सिसवर जर पॉइंट लाय होत असेल तर डायरेक्टली एक्स ऍक्सिस वर पॉझिटिव्ह साईडला 0, निगेटिव्ह साईडला 180 डिग्री आणि वाय ऍक्सिस वर 90 डिग्री आणि इकडे 3π/2 आणि π/2 अशा पद्धतीने घ्यायचं. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये
टॅन इनव्हर्स बी बाय ए यूज करायचंय. सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटसाठी फॉर्म्युला सेम आहे, टॅन इनव्हर्स बी बाय ए प्लस पाय आणि टॅन इनव्हर्स बी बाय ए प्लस पाय. फक्त फॉर्म्युला फोर्थ क्वाड्रंटसाठी डिफरंट आहे, तो म्हणजे टॅन इनव्हर्स ऑफ बी बाय ए प्लस 2 पाय आहे पाय. आता हे सगळ्या फॉर्म्युल्यांचा आपण यूज करूयात आणि एक्झाम्पल्स याचा यूज करून सोडवूयात. फर्स्ट एक्झाम्पल पहा. फाइंड द मॉड्युलस अँड एम्प्लिट्यूड ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2i. ओके, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कन्सिडर सोल्युशन z इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2i इज इक्वल टू a प्लस ib. या ठिकाणी a ची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ 3, b ची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ 2. तर दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. आपल्याला या ठिकाणी मॉड्युलस पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचं आहे. मॉड्युलसचा फॉर्म्युला माहिती आहे, मॉड्युलस ऑफ z इज नथिंग बट मॉड z नोटेशन यूज केलंय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. मग a आणि b च्या व्हॅल्यू पुटअप करा. स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर आला प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर, कम्प्लीट स्क्वेअर रूट घेतलाय. पुन्हा लिहिता येईल स्क्वेअर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर म्हणजे 3 आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर म्हणजे 2. स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल होईल आणि त्यानंतर हा 3 प्लस 2 म्हणजे 5 येणार आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ 5. सो मॉड झेड ची व्हॅल्यू आली स्क्वेअर रूट ऑफ 5. आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी ए आणि बी ची व्हॅल्यू जी आहेत त्या दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. दोन्ही जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतील ओके तर मात्र हा पॉइंट किंवा झेड जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाय होणार आहे. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर झेड लाय होत असेल तर इथं लिहिलंय पहा, a greater than 0, b greater than 0, then theta lies in first quadrant. सो थिटा म्हणजेच आर्ग्युमेंट काय घ्यावा लागणार आहे तर टॅन इनव्हर्स b बाय a. एम्प्लिट्यूड और आर्ग्युमेंट ऑफ z इज नथिंग बट टॅन इनव्हर्स b बाय a. मग b आणि a च्या व्हॅल्यू पुटअप करूयात. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ b ची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि a ची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ 3. सो दिस इज द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ थिटा. म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह आले की अतिशय सोपं आहे की मॉड झेड कॅल्क्युलेट करता येतं. फक्त ए बीच्या व्हॅल्यू पुटअप करायच्या ए स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मध्ये आणि इथे देखील थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स बी बाय ए. या ठिकाणी बी आणि ए च्या व्हॅल्यू पुटअप केलेल्या आहेत. एक लक्षात ठेवा हे सिम्प्लिफाय जर स्टँडर्ड व्हॅल्यू जर या ठिकाणी दिल्या असतील तरच सिम्प्लिफाय करायचंय. अदरवाईज जसं टॅन इनव्हर्स असेल त्याच पद्धतीनं आपण ते एक्झाम्पल ठेवणार आहोत. ओके ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल पाहूया. फाइंड द मॉड्युलस अँड एम्प्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर 7 minus 5i. सोल्युशन लेट z इज इक्वल टू 7 minus 5i इज इक्वल टू a प्लस ib. या ठिकाणी आपण a आणि b च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करूयात. तर a ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी 7, b ची व्हॅल्यू आहे -5. ओके आपण पहिल्यांदा मॉड्युलस कॅल्क्युलेट करूया. मॉड्युलस ऑफ z इज नथिंग बट मॉड z इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. a ची व्हॅल्यू पुटअप करा 7, b ची व्हॅल्यू आहे -5. तर पुटअप केली a 7 स्क्वेअर प्लस -5 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके मॉड z इज इक्वल टू कॅल्क्युलेशन करता येईल 7 स्क्वेअर इज 49 अँड -5 चा स्क्वेअर हा प्लसच येणार आहे. पुन्हा 25 आला पहा. मग 49 प्लस 25 तर या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ 74 आलाय पहा. ओके आपल्याला आता एम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करायचंय किंवा आर्ग्युमेंट कॅल्क्युलेट जो करायचंय त्यासाठी ए आणि बी च्या व्हॅल्यू विचारात घेतल्या पाहिजेत. तर ए ची व्हॅल्यू आहे 7 आणि बी ची व्हॅल्यू आहे -5. याचा अर्थ प्लस आणि मायनस. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती की प्लस मायनस जर असेल तर तो आर्ग्युमेंट हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो. म्हणजे थिटा लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. ए ग्रेटर दॅन 0 आणि बी लेस दॅन 0 असेल तर. आता आपण स्टडी केलंय आर्ग्युमेंट जो आहे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये टॅन इनव्हर्स बी बाय ए प्लस 2 पाय आपण लिहितो. त्या पद्धतीने लिहूया टॅन इनव्हर्स बी बाय ए प्लस 2 पाय. आन्सर काय येईल थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ -5 बाय 7. हे पहा बी ची व्हॅल्यू आहे -5
-5/7 प्लस 2π लिहिलंय पहा पुढे. ठीक आहे. सो दिस इज द करेक्ट आन्सर बाय युझिंग दिस फॉर्म्युला. ओके. ठीक आहे. हे देखील आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये येत नाहीये, आपण आहे तसं आन्सर ठेवणार आहोत. पुढचं एक्झाम्पल कॅल्क्युलेशन करूया. थर्ड एक्झाम्पल अतिशय सोपी एक्झाम्पल्स आहेत विद्यार्थी मित्र, त्यामुळं लक्षात घ्या व्यवस्थित. फाइंड द मॉड्युलस अँड एम्प्लिट्यूड ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर -8 + 59. ओके. सोल्युशन बघूया. लेट z इज इक्वल टू -8 + 59 इज इक्वल टू a + ib. या ठिकाणी a ची व्हॅल्यू आहे -8, b ची व्हॅल्यू आहे 15. राईट. मग आता a आणि b च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत, तर आपण मॉड्युलस कॅल्क्युलेट करूयात. मॉड्युलस ऑफ z इज नथिंग बट मॉड z इज इक्वल टू √(a² + b²). a ची व्हॅल्यू पुटअप करा -8, b ची व्हॅल्यू पुटअप करा 15, म्हणजेच मॉड z इज इक्वल टू √(-8) ब्रॅकेट स्क्वेअर आला प्लस 15 स्क्वेअर आला. मग -8 चा स्क्वेअर म्हणजे 64 येतो, प्लस 15 चा स्क्वेअर म्हणजे 225 येतो. सो 64 + 225 यांची ऍडिशन करायची आहे, तर ती ऍडिशन येते 289. ओके. या दोघांची ऍडिशन आली 289. तर आपल्याला माहिती आहे √289 चा स्क्वेअर रूट जो आहे तो 17, म्हणजे 17 चा स्क्वेअर हा 289 आहे. ठीक आहे. तर मॉड्युलस ऑफ z आला 17 या ठिकाणी. ओके. आता आपण एम्प्लिट्यूड जो आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू पुन्हा विचारात घेऊयात. a हा निगेटिव्ह आहे, b हा पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह म्हणजे रिअल पार्ट हा x ऍक्सिस वरचा निगेटिव्ह पार्ट आणि y ऍक्सिस वरचा पॉझिटिव्ह पार्ट हा येतो सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये थिटा असणार आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. मग थिटाची व्हॅल्यू किंवा फॉर्म्युला जो आहे एम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा फॉर्म्युला असणार आहे tan इनव्हर्स b/a प्लस पाय, अशा पद्धतीनं. मग b आणि a चे व्हॅल्यू पुटअप करूयात. तर या ठिकाणी tan इनव्हर्स ऑफ 15/-8 प्लस पाय या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे. तर हे आन्सर या दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरसाठी मॉड्युलस या ठिकाणी आहे आणि हे झालं एम्प्लिट्यूड. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. फोर्थ एक्झाम्पल. फाइंड द मॉड्युलस अँड एम्प्लिट्यूड ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर्स -4 - 4i. या ठिकाणी दोन्ही निगेटिव्ह आहेत. बघूया. लेट z इज इक्वल टू -4 - 4i इज इक्वल टू a + ib. a ची व्हॅल्यू या ठिकाणी -4 घेऊया, b ची व्हॅल्यू पण -4 आहे. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी a आणि b च्या व्हॅल्यू ज्या घेतलेल्या आहेत त्यावरून आपण मॉड्युलस कॅल्क्युलेट करू शकतो. मॉड्युलस ऑफ z इज मॉड z इज इक्वल टू √(a² + b² इज इक्वल टू a आणि b च्या व्हॅल्यू पुटअप करूयात. -4 आणि पुन्हा -4 दोन्ही व्हॅल्यू पुटअप केल्या. या ठिकाणी आपल्याला माहिती निगेटिव्हचा जर स्क्वेअर असेल तर तो पॉझिटिव्हच येतो, म्हणजे -4 चा स्क्वेअर हा 16 + 16 आला पहा. 16 + 16 हा येतो √32. हा 32 आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, तर 16 × 2 लिहिला पहा. स्क्वेअर रूट मध्ये 16 × 2. का बरं, तर 16 चा स्क्वेअर रूट मला कॅल्क्युलेट करता येतो. तर मग तो मी मॉड z इज इक्वल टू 16 चा स्क्वेअर रूट 4 लिहिला आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 जो आहे तो ॲज इट इज लिहिला. 4 स्क्वेअर रूट ऑफ 2 इज द मॉड्युलस ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर. आता एम्प्लिट्यूड ज्या वेळेस आपण कॅल्क्युलेट करणार आहोत त्यावेळेस a आणि b च्या व्हॅल्यू या विथ साइन यांचे लक्षात घेतले पाहिजेत. तर ते साइन जे आहेत या ठिकाणी दोन्ही निगेटिव्ह आहेत. दोन्ही निगेटिव्ह म्हणजे थिटाला इज इन थर्ड क्वाड्रंट मध्ये एम्प्लिट्यूड येणार आहे. तर थर्ड क्वाड्रंट जो आहे त्याच्यामध्ये जर एम्प्लिट्यूड येत असेल तर तिथे फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे, तो आहे थिटा इज इक्वल टू tan इनव्हर्स b/a प्लस पाय यूज करायचे. या ठिकाणी आता b आणि a च्या व्हॅल्यू पुटअप करूयात आपण. b आणि a च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या -4 - 4 आहेत, त्या पुटअप करूया. -4/-4 याली tan इनव्हर्स ऑफ -4/-4 प्लस पाय ॲज इट इज.
मग आता टॅन इनव्हर्स ऑफ -4 कॅन्सल झाला म्हणजे 1 आला, मग प्लस पाय पुढे तसाच. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी टॅन इनव्हर्स ऑफ 1 टॅन थिटाची व्हॅल्यू ही 1 कोणत्या अँगलसाठी येणार आहे, तर π/4 साठी, म्हणजेच 45 डिग्री. 45 डिग्री हा रेडियनमध्ये π/4 असा लिहिला जातो. ओके, तर थिटा पाय म्हणजे काय, 180 डिग्री. मग टॅन इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू ही 45 डिग्री प्लस पाय म्हणजे 180 डिग्री, 45 प्लस 180 म्हणजे 225 डिग्री. अशा पद्धतीनं थिटा या ठिकाणी लिहिलेला आहे. हा तुम्ही रेडियनमध्ये देखील लिहू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं मॉड्युलस आणि अँप्लिट्यूड आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. अतिशय सोपं आहे. स्टँडर्ड व्हॅल्यूज येत असतील तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करा, नसतील येत तर त्याच टॅन इनव्हर्सच्या फॉर्ममध्ये आपण आन्सर ठेवणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल सोडूया आपण. फाइंड द मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू 3. पहा विद्यार्थी मित्रो, z इक्वल टू 3. सोल्युशन पाहूया. लेट अस कन्सिडर z इज इक्वल टू 3 प्लस 0 आहे. या ठिकाणी रियल पार्ट आहे 3, इमॅजिनरी पार्ट नाहीये, म्हणून आपण 0i कन्सिडर केलाय. मग आता 3 प्लस 0i याचा आपण मॉड्युलस कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा ए आणि बी च्या व्हॅल्यूज लिहूयात. ए प्लस आय बी ला जर इक्वेट केला तर ए ची व्हॅल्यू येते 3 आणि बी ची व्हॅल्यू आली 0. मग मॉड झेड इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. या ठिकाणी मग ए ची व्हॅल्यू 3 आहे, 3 चा स्क्वेअर जर पुटअप केला 3 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर, मग स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर येतो 9, मग स्क्वेअर रूट ऑफ 9 इज नथिंग बट 3. मॉड झेड ची व्हॅल्यू आली 3. आता आपण अँप्लिट्यूड ऑफ झेड विचारात जर घेतला तर अँप्लिट्यूड ऑफ झेडचा जनरल फॉर्म्युला आपला टॅन इनव्हर्स बी बाय आहे. परंतु ज्यावेळेस आपण बी आणि ए चा विचार करतोय त्यावेळेस मात्र ए इज इक्वल टू 3 आहे, बी इज इक्वल टू 0, म्हणजे ए ची व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह, बी ची व्हॅल्यू आहे 0. याचा अर्थ झेड जो पॉइंट आहे झेड इक्वल टू 3 हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो पॉझिटिव्ह साइड ऑफ एक्स ऍक्सिस वर लाय होणार आहे. ए इज पॉझिटिव्ह and b is equal to 0, therefore z equal to 3 lies on positive real axis. रिअल ऍक्सिस वर पॉझिटिव्ह साइडला तो लाय होणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपण शिकलाय, आपण स्टडी केलाय की थिटाची व्हॅल्यू त्या ठिकाणी 0 येणार आहे. म्हणजेच डायरेक्टली आपण लिहू शकतो की अँप्लिट्यूड ऑफ झेड इज थिटा इज 0 डिग्री. झेड इक्वल टू 3 साठी मॉड्युलस आला 3 आणि अँप्लिट्यूड आला 0 डिग्री. अशा पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये कॉम्प्लेक्स नंबर मधील सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर अँड आर्ग्युमेंट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर किंवा अँप्लिट्यूड ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर हा पार्ट स्टडी केलेला आहे आणि त्याच्यावरची एक्झाम्पल्स देखील पाहिलेली आहेत. थँक्यू.